नमस्कार. व्हिडिओ पाहत असणाऱ्या अर्धा लोकांना वाटत असेल की हा मला काय सांगणार, हा काय शिकवणार, आम्हाला काय कळत नाही का? तर तुमचं बरोबर आहे, तुम्हाला सगळंच कळतंय. पण मी जे सांगणार आहे ना ते थोडं प्रगत आहे. पुण्यात आपण बुद्धिमत्ता कशाला म्हणतो? ज्याला शनिवाड्याचा इतिहास पाठ आहे आणि ज्याला चितळेची भाकरवडी नेमकी कशी संपते याचं गणित माहित आहे, तो हुशार. पण मित्रांनो, एक बुद्धिमत्ता अशी आहे जी पुस्तकात नसते, ती अंगात असते. याला म्हणतात बॉडीली कायनेथेटिक इंटेलिजन्स. आता समजा एखाद्या पुणेरी काकूंनी गॅलरीतून खाली जाणाऱ्या भाजीवाल्याला नेमके ओळखून हात मारले आणि वरून पेशवी नेमकी त्याच्या हातात जाईल अशी फेकली, तर तो जो अचूक निशाणा आहे ना, ती ही बुद्धिमत्ता. त्याला ऍक्युरेसी म्हणतात, जी फक्त पुण्यातल्या गल्लीबोळा गाडी चालवणाऱ्याकडेच असते. आता जरा मुंबईकडे वळूया. मुंबईत ही बुद्धिमत्ता कशी दिसते? तुम्ही कधी विरार लोकल पकडणाऱ्या भावाला पाहिले का? धावत्या ट्रेनमध्ये फक्त 2 बोटं पकडून आत घुसणं आणि 6 जणांच्या सीटवर चौथा म्हणून ऍडजस्ट, याचा म्हणतात बॉडी बॅलन्स. मुंबईच्या डब्बेवाल्यांकडे बघ, हजारो डब्बे, लोकलची गर्दी, पण कोणाचा डबा कोणाच्या घरी चुकून जात नाही. हे कसं होतं? कारण त्यांचं डोकं आणि हात त्यांचा वेळ बसलेला, ते वाचत बसत नाही की हे डब्बा कसा पोहोचावा. त्यांचं शरीर त्या कामाशी सेट झालेलं असतं. हीच तर खरी किनेस्थेटिक जादू आहे बॉस. आता आमचं वराड, आमच्याकडे बुद्धी कुठं असतं? गड्या, तुम्ही कधी कपाशीच्या शेतात बायांना काम करताना पाहिलं का? बोलायच्या गप्पा चालू राहतात, पण हात इतके मजबूत आपाप चालते की मला वाटतं यांच्या हातात काय मशीन बसवलं की काय. आणि तो स्वयंपाकातला ठसका, आमची वराडी माय जेव्हा चुलीवर भाकर थापते ना, तो भाकरीचा थप 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 आवाज येते, तो म्हणजे रिदम. तिला विचारा बरं, माय भाकर किती सेंटीमीटर जाड आहे? ती म्हणत, बेवकूफ आहे काय? हाताला विचार, हा सांगेन की बरोबर. हे हाताला काम माहीत असणं आहे ना, याला म्हणतात बॉडी इंटेलिजन्स. इथं पोथीफोरान काम नाहीये, इथं हात आणि पाय अपडेट पाहिजे. मुलांच्या बाबतीत काही जाणीवपूर्वक प्रयत्न केल्यास ही बुद्धिमत्ता प्रबळ होते. खेळ, नृत्य, योग, मार्शल आर्ट ची संधी त्यांना द्यावी. मॉडेल मेकिंग मध्ये यांना इंटरेस्ट असतो. मित्रांनो, ही बुद्धिमत्ता असलेल्या मुलांमध्ये काही खास गुण असतात. ते खेळात चमकतात, ड्रिल पटकन शिकतात, सायन्स मॅथ्स मध्ये हे पुढे असतात, विज्ञानाचे प्रयोग करण्यामध्ये त्यांना इंटरेस्ट असतो, रोल प्ले, स्किट्स यामध्ये सुद्धा ते पुढे असतात. बरेच जणांच्या बाबतीत गैरसमज सुद्धा आहे. हे बिनकामाची हालचाल करतात. हे लोक कधीच शांत बसत नाहीत. लग्न कार्यात गेले की हे लोक जेवायच्या पंक्तीत पाणी वाढायला पळतील किंवा मंडपातला एखादा पडदा सरळ करतील. त्यांना काम केल्याशिवाय चैन पडत नाही. यांच्या हातात एखादा स्क्रूड्रायव्हर दिला की हे अख्खं घर उडून बसतील. काम होईल की माहित नाही. ट्राय करायची खुमखुमी यांच्या अंगात मात्र असते. ही लोक समोरच्याची चालण्याची ढब इतकी हुबेहूब पकडतात की समोरच्याला वाटतं की आपण आरशातच असतो की काय. मुलांच्या बाबतीत काही जाणीवपूर्वक प्रयत्न केल्यास हे बुद्धिमत्ता प्रबळ होते. खेळ, नृत्य, योग, मार्शल आर्टची संधी आपल्याला देता येईल. प्रयोग, मॉडेल मेकिंग मध्ये सुद्धा आपल्याला यांना संधी देता येईल किंवा या बाबतीमध्ये प्रोत्साहन देता येईल. रोल प्ले, स्किट्स हे सुद्धा ही बुद्धिमत्ता वाढण्यास पूरक आहेत. शॉर्ट ब्रेक्स, मुवमेंट्स, हँड्स ऑन लर्निंग ह्या सुद्धा बाबी पूरक आहेत. दबाव नव्हे, संधी देत. ही बुद्धिमत्ता असणाऱ्या व्यक्तींना अनेक करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहेत. खेळाडू, कोच, डान्सर, कोरिओग्राफर, अभिनेता, स्टंट आर्टिस्ट, फिजिओथेरपिस्ट, स्पोर्ट्स सायन्स मध्ये संधी आहे. फिटनेस ट्रेनर, योग शिक्षक, सर्जन तथा मेडिकल फील्ड मध्ये सुद्धा अनेक संधी आहेत. आर्मी आहे, पोलीस विभाग आहे, फायर सर्व्हिसेस आहे. मित्रांनो, आज स्पोर्ट्स, फिटनेस, हेल्थ हे फार मोठं क्षेत्र आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही हेल्दी आणि फिट राहा. याद्वारे प्राप्त ऊर्जेचा इतर कामामध्ये निश्चितच वापर होईल. जर ही बुद्धिमत्ता नसती
तर आपल्याला सचिन तेंडुलकरचा स्ट्रेट ड्राईव्ह बघायला मिळाला असता का? किंवा किशोर कुमार यांच्या अभिनयातला त्या वेड्या वाकड्या हालचाली दिसल्या असत्या का? ध्यानचंद खेळातून शिस्त कौशल्य यांचा आदर्श आहे. पी.टी. उषा सातत्याने मेहनतीने देशाचे नाव किती मोठे केले. चार्ली चॅप्लिन शरीर भाषेची ताकद आजही अजरामर आहे. तर सांगायचा मुद्दा असा की आपल्या शिक्षण पद्धतीत फक्त लिहा आणि वाचा याला महत्व दिलं गेलं, पण ज्याचा पाय मैदानात थिरकतो किंवा ज्याचे हात मातीत सोनं उगवतात तो सुद्धा तितकाच हुशार असतो. पुणेकरांनी शिस्त लावावी, मुंबईकरांनी त्याचा वेग धरावा आणि वऱ्हाडी माणसांनी त्यांचा रांगडा सराव करावा. कारण जेव्हा हे तिन्ही मिळतात तेव्हा खरा भारत घडतो. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही स्वतःचा पाय न हलवता डान्स करण्याचा प्रयत्न कराल आणि तो फसेल तेव्हा स्वतःला सांगा, माझं डोकं चालतंय पण जरा शरीराचं सॉफ्टवेअर अपडेट करायची गरज आहे. चला तर मग हलवा हात पाय आणि व्हा हुशार. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुढील बुद्धिमत्ता आपण याही पेक्षा मजेदार बघणार आहोत, तेव्हा व्हिडिओ पाहण्यास विसरू नका.